घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणात महत्त्वाचा बदल करण्याचं सरकारनं ठरवलंय। घरगुती वापराचा गॅस सिलेंडर नागरिकांना आता अर्ध्याच वजनाचा मिळणार आहे। घरगुती वापराचा गॅस सिलेंडर हा 14.2 किलोच्या प्रमाणात नागरिकांना दिला जात होता। मात्र आता हा घरगुती गॅस जो आहे तो 8 ते 10 किलोच्या प्रमाणात नागरिकांना देण्यात येणार आहे। सिलेंडर तोच राहणार आहे, मात्र त्यामध्ये गॅस 8 ते 10 किलोच्या प्रमाणात भरण्याचे आदेश हे गॅस कंपन्यांना देण्यात आले आहेत। जेवढा गॅस असेल तेवढे पैसे आकारले जाणार आहेत। युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय। सध्या भरून तयार असलेले 14.2 किलोचे सिलेंडर संपल्यानंतर नवीन सिलेंडर हे 8 ते 10 किलोच्या प्रमाणात भरण्यात येणार आहेत आणि यापुढे गॅस सिलेंडर हे कमी वजनाचे असल्याने ते साहजिकच कमी दिवस पुरणार आहेत। त्यामुळे सामान्य घरातील दैनंदिन गणित बिघडणार आहे। यावर सामान्य नागरिक कशा प्रकारे व्यक्त होणार हे आता बघावं लागेल। याशिवाय कमी वजनाच्या या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत किती असणार याकडेही सगळ्यांच्या नजरा लागल्यात। इराण विरुद्ध अमेरिका इस्रायल हे युद्ध दिवसेंदिवस चिघळताना दिसतंय। गेल्या काही दिवसांमध्ये इस्रायलने इराणमधील गॅस फील्ड आणि खनिज तेलाचे साठे असलेल्या परिसरात हवाई हल्ले केलेत। त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने कतारमधील सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा साठा असलेल्या परिसराला लक्ष्य केलंय। यामुळे युद्ध संपल्यानंतरही या सुविधा पूर्ववत होण्यासाठी बराच वेळ जावा लागणार आहे। त्यामुळे पुढील काही महिने जगभरात गॅसची टंचाई असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारनं आवश्यक ती पावलं उचलायला सुरुवात केली आहे। आपण पाहिलंच की गेल्या काही दिवसांमध्ये एलपीजी गॅसच्या तुटवड्याच्या भीतीने नागरिकांनी अनेक ठिकाणी गॅस एजन्सी बाहेर रांगा लावल्याचं दिसून आलं होतं। या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा नागरिक तासनतास गॅस सिलेंडरसाठी या लाईनमध्ये उभे होते। सरकारनं वारंवार आवाहन करूनही नागरिकांना घरगुती सिलेंडर मिळणार की नाही याबाबतची धास्ती कायम आहे। दरम्यान गॅसच्या तुटवड्यामुळे सरकारनं व्यावसायिक वापराच्या एलपीजीसाठी गॅस पुरवठा बंद केला होता। त्यामुळे हॉटेल इंडस्ट्रीवर गडांतर उडवलं होतं। मात्र आता मध्य पूर्वेतील इराण इस्रायल म्हणजेच ही युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली जी गॅस टंचाई आहे ती दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने व्यावसायिक एलपीजी पुरवठ्यात 20% वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे राज्यातील हॉटेल्स, ढाबे आणि अन्न प्रक्रिया उद्योगांना मोठा दिलासा मिळणार असून वाढीव पुरवठा हा तात्काळ लागू करण्यात आला आहे।